Now we are going to discuss about dosage forms of drugs. So there are 4 forms: solid, liquid, gaseous and semi-solid. So first, solid contain powder, tablet, pills, capsule, lozenges and suppositories. So first powder. पावडर आपण ओरली पण घेऊ शकतो, तर जसं की ORS एक्झाम्पल म्हणून. टॉपिकल म्हणजे स्किनवरती यूज करण्यासाठी आपण पावडर यूज करू शकतो. त्याच्यानंतर टॅब्लेट्सचे खूप सारे टाईप्स असतात. तर आपण नॉर्मली बघू कोटेड आणि अनकोटेड टॅब्लेट्स काय असतात. कोटेड टॅब्लेट्स म्हणजे काय की ज्यांच्यावरती असे टॅब्लेट्स की ज्यांच्यावरती लाईन्स प्रेझेंट नसतात. आता हे टॅब्लेट दिसतं, याच्यावरती एक पण लाईन प्रेझेंट नाही आहे. सो दीज आर कोटेड टॅब्लेट्स. आणि अनकोटेड टॅब्लेट्स म्हणजे काय की असे ड्रग्स की ज्यांच्यावरती इथे दिसतं आपल्याला, इथे लाईन प्रेझेंट आहे त्या ड्रगवरती. तर हे असतात अनकोटेड टॅब्लेट की ज्याला आपण 2 इक्वल पार्ट्समध्ये तोडू शकतो. त्याच्यानंतर डिस्पर्सेबल टॅब्लेट म्हणजे काय, असे टॅब्लेट की जे आपण पाण्यामधून घेतो. पाण्यामध्ये आपण पाणी घेतो, त्याच्यामध्ये आपण टॅब्लेट टाकून ती खातो. सबलिंग्युअल टॅब्लेट आपल्याला माहिती की जे आपण टंगच्या खाली ठेवतो. एंटरिक कोटेड टॅब्लेट म्हणजे असे टॅब्लेट की जे ॲसिडिक मिडियममध्ये डिझॉल्व्ह होत नाही, म्हणजे स्टमकमध्ये डिझॉल्व्ह होत नाही, ते फक्त इंटेस्टाईन म्हणजे बेसिक मिडियममध्ये डिझॉल्व्ह होतात. त्याच्यानंतर सस्टेन्ड किंवा एक्सटेंडेड रिलीज्ड टॅब म्हणजे काय की जी ड्रग तिचं डिसॉल्युशन होतं ॲट डिफरंट वेगवेगळ्या रेटला. त्याच्यानंतर कंट्रोल रिलीज्ड टॅब म्हणजे काय, विच कंट्रोल द रिलीज ऑफ ड्रग. सो दीज आर टॅब्लेट्स. आता पिल्स काय असतात, पिल्स पण टॅब्लेट्स असतात, पण ते त्याच्यामध्ये थोडे ते चिकट असतात. म्हणजे त्याच्यामध्ये हनी असतं किंवा काही सिरप असतात, स्टिकी असतात, त्या रोल्ड असतात त्या पिल्स. कॅप्सूल्स 2 फॉर्ममध्ये असते, एक तर हार्ड जिलॅटिनच्या फॉर्ममध्ये किंवा सॉफ्ट जिलॅटिनच्या फॉर्ममध्ये. तर ही आहे कॅप्सूल. याच्यामध्ये एकतर पावडर असतं, एकतर याच्यामध्ये लिक्विड असतं किंवा याच्यामध्ये ग्रॅन्युअल्स असतात. ओके, सो ह्या कॅप्सूल्समध्ये ग्रॅन्युअल्स प्रेझेंट आहेत. तर वेगवेगळ्या कॅप्सूलमध्ये वेगवेगळे कंटेंट्स. तर ही हार्ड जिलॅटिनची कॅप्सूल आहे. सॉफ्ट जिलॅटिन जसे की आपण व्हिटॅमिन ईची कॅप्सूल बघतो, ते सॉफ्ट जिलॅटिनची असते. ओके, सो नाव लॉजेन्सेस, दॅट इज आपण स्ट्रेप्सिल जे यूज करतो ना, त्यांना लॉजेन्सेस असे म्हणतात. त्याच्यामध्ये स्वीटनिंग एजंट्स असते आणि ते आपण माऊथमध्ये ठेवतो त्यांना. मग आहेत सपोजिटरीज. आता सपोजिटरीज काय असतात आपल्याला माहिती आहे, आपण त्यांना रेक्टममध्ये ठेवतो. तर ते कॉनिकल बुलेट शेप्ड असतात, ते इन्सर्टेड इंटू रेक्टम. मग व्हजायनल्स सपोजिटरीज त्यांनाच आपण पेसरीज म्हणतो, त्या ओव्हल शेपच्या असतात. आणि युरेथ्रल सपोजिटरीज त्यांनाच आपण बोगीज म्हणतो, त्या इलॉंगेटेड पेन्सिल शेप. आता आपण लिक्विड फॉर्म बघू. लिक्विड फॉर्ममध्ये असतं ॲक्वियस सोल्युशन, सस्पेन्शन्स, इमल्शन, इलिक्झर, सिरप, लिंक्टस, ड्रॉप्स, लोशन, लिनिमेंट्स अँड इंजेक्शन. सगळ्यात पहिले ॲक्वियस सोल्युशन काय असतं, काय नाही, याच्यामध्ये ड्रग असतं, पाणी असतं आणि काही प्रिझर्वेटिव्स असतात. तर हे असतं ॲक्वियस सोल्युशन. आता सस्पेन्शन आणि इमल्शन महत्त्वाचं आहे. सस्पेन्शनमध्ये काय असतं, इनसोल्युबल ड्रग प्लस वॉटर इज सस्पेन्शन. ओके, अँड द मिक्सचर ऑफ 2 इनसोल्युबल ड्रग इज इमल्शन. म्हणजेच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सस्पेन्शन आणि इमल्शन यूज करण्यापूर्वी त्यांना शेक करणं खूप गरजेचं आहे, कारण तो जो इम्पॉर्टंट ड्रग असतो ना, तो खाली सेटल डाऊन झालेला असतो, त्याच्यामुळे त्याला शेक करून मग यूज करायचं. त्याच्यानंतर म्हणजे सस्पेन्शन म्हणजे काय, वॉटरमध्ये इनसोल्युबल ड्रग असतो आणि इमल्शनमध्ये 2 इनसोल्युबल ड्रगचं मिक्सचर असतं. आता इलिक्झर्स काय असतात, आता इलिक्झर आणि सिरप ह्या गोष्टी दोघं वेगवेगळ्या असतात. इलिक्झर आणि सिरपमध्ये एवढाच डिफरन्स आहे, बाकी सेम आहे की इलिक्झरमध्ये अल्कोहोल असतं आणि सिरपमध्ये देर इज नो अल्कोहोल, बस एवढाच डिफरन्स, बाकी सगळं सेम असतं. त्याच्यानंतर आहे लिंक्टस. आता लिंक्टस काय असतं की एकदम थिक असं फ्लुईड असतं, त्याला आपण लिंक्टस म्हणतो. जसं की आपण ते कफ आणि सोअर थ्रोटसाठी ते सिरप यूज करतो ना, सॉरी सिरप नाही लिंक्टस इज डिफरंट, विच इज विस्कस सिरप, म्हणजे थिक लिक्विड असतं ते. ओके, नाव नेक्स्ट आहे ड्रॉप्स आपण ओरली पण टाकू शकतो, जसे की आपण इन्फंट्स, यंग्स चिल्ड्रन्समध्ये, वॅक्सिनेशनमध्ये.
हां, त्याच्यानंतर एक्सटर्नलमध्ये मग आपण आय, नोज, इयर कॅनल कुठेही यूज करू शकतो. नेक्स्ट आहे लोशन. लोशन म्हणजे काय की पहिली गोष्ट म्हणजे दे आर फॉर ओनली द एक्सटर्नल यूज विदाऊट रबिंग, जसं की कॅलामाइन. त्याच्यानंतर आहे लिनिमेंट्स. लोशन आणि लिनिमेंटमध्ये एवढाच फरक आहे की लोशनमध्ये रब केलं जात नाही लावून ते, तर लिनिमेंटमध्ये रब्ड ऑन स्किन टू रिलीव्ह द पेन, म्हणजे ते लावून स्किनवरती रब केलं जातं. आता इंजेक्शन. आता जेव्हा आपण इंट्रामस्क्युलर देतो ना तेव्हा ते 90 डिग्रीने दिलं जातं, सबक्युटॅनियसली 45 डिग्रीला, आय व्हीला 25 आणि इंट्राडर्मलमध्ये 10 to 15 डिग्रीच्या अँगलने इंजेक्शन दिलं जातं. आता इंजेक्शनमध्ये ना 2 प्रकारचं सोल्युशन असतं. म्हणजे इंजेक्शन हे पण लिक्विड फॉर्ममध्येच येतं हा ड्रगच्या. एक असतात ॲम्प्युल्स आणि एक असतात वायल्स. ॲम्प्युल्स म्हणजे काय असतात की जे पूर्ण ग्लासने सील्ड असतात, म्हणजे पूर्ण ग्लासची बॉटल असते, त्याला आपल्याला ती ग्लासच्या बॉटलला फोडावं लागतं आणि मग ते यूज करावं लागतं. जे ॲट अ टाईमला आपण एकच ते यूज करू शकतो. वायल्स काय असतात, ते वायल्सच्या डब्यामध्ये ना पावडर असते. मग त्या पावडरला आपल्याला वॉटरमध्ये मिक्स करावं लागतं आणि मग ते इंजेक्शनमध्ये भरतात. म्हणजे आपण हे मल्टिपल टाईम पण यूज करू शकतो. ओके, सो दिस इज अबाउट द लिक्विड फॉर्म. नाव सेमी सॉलिड फॉर्म. आता सेमी सॉलिडमध्ये 4 गोष्टी असतात: ऑइंटमेंट, क्रीम्स, पेस्ट आणि जेल्स. ऑइंटमेंट म्हणजे काय, ड्रग प्लस ऑइली बेस असतो आणि क्रीममध्ये ड्रग प्लस वॉटर बेस असतो. पण क्रीम्स बेटर ॲब्झॉर्ब इन टू स्किन दॅन ऑइंटमेंट्स. ओके, देन पेस्ट ही जसे की टूथपेस्ट असतात. जेल्समध्ये जे नॉन ग्रीझी असतात, जसे की आपण ओरल अल्सर्समध्ये त्यांचं फॉर्म आहे गॅसियस फॉर्म, त्यालाच आपण इनहेलेशनल पण म्हणतो. तर याच्यामध्ये PMDI म्हणजेच काय, प्रेशराइज्ड मीटर्ड डोज इनहेलर्स. याच्यामध्ये काय होतं, डिलेवर्ड ड्रग टू लंग्स इन द फॉर्म ऑफ शॉर्ट बर्स्ट ऑफ एरोलाइज्ड मेडिसिन. जसे की आपण अस्थमामध्ये ते यूज करतो ना, ते दॅट इनहेलर. ओके, जेट नेब्युलायझर्स. याच्यामध्ये काय असतं, एक कॉम्प्रेसर असतं आणि एक ट्यूब असते. मग त्या ट्यूबमधलं जे लिक्विड ड्रग आहे ना, त्या कॉम्प्रेसरमध्ये पास केलं जातं आणि त्या कॉम्प्रेसरमध्ये लिक्विडचं गॅसेसमध्ये कन्वर्ट होतं आणि मग ते पेशंटकडनं इनहेल केलं जातं. आणि रोटाहेलरमध्ये काय असतं, हे एक पोर्टेबल डिव्हाइस आहे ज्याच्यामध्ये कॅप्सूल त्या डिव्हाइसमध्ये ठेवली जाते. मग त्या डिव्हाइसला बंद करताना त्याचं फाईन पावडरमध्ये कन्व्हर्जन होतं आणि मग ते पेशंटकडनं इनहेल केलं जातं. सो दिस इज द गॅसियस फॉर्म.